रेकॉर्ड झालंय? नाही तू प्ले करून बघत होतीस म्हणजे रेकॉर्ड झालंय हो ना? नाही ते परत रेकॉर्ड कर, परत रेकॉर्ड. टाइम अप, टाइम अप. अरे नाही हे नाही झालंय व्यवस्थित, मला वेळ हवाय. अरे नाही नाही हा नाही, अजून वेळ नाही मिळणार आहे. आधीच तुला खूप वेळ दिलाय, त्यात तू उत्तर दिलं नाहीयेस. आता नाही. नाही हे बरोबर नाहीये. मी दुसरं देते तुला रेकॉर्ड करून. हे नको. हा म्हणजे विराजस नाही, तू ऐक माझं. मला नाही हे बरोबर वाटत. मी देते ना तुला दुसरं रेकॉर्ड करून. हा प्लीज. मग आपण परत एकदा प्ले करून बघूयात का? नाही नको. एक मिनिट, एवढं का घाबरतेस? आणि एवढं मोठ्याने नाही म्हणाली म्हणजे नक्कीच बरोबर असणार. नाही मग काय नकार आहे का तुझा? नाही ते म्हणजे मग देच, माझ्या प्रेमाचं उत्तर दे. मला ऐकायचंय. अरे अरे हळू. तब्येत बरी नाही ना तुझी? आजी औषध आहे आता माझ्याकडे. काय उत्तर मिळालं? हो, याच्यामध्ये रेकॉर्ड. आजी वाचव मला. आजी मला वाचव. विराजस ती कॅसेट दे परत. विराजस आता मिळणार नाहीये. हे बघ, तू रेकॉर्ड केलंयस बरोबर, म्हणजे तुला मला सांगायचं होतं. आता परत नाही मिळणार. विराजस का छळतोयस तू मला? प्लीज दे ती कॅसेट मला. काय ग, काय झालं? काही चुकीचं रेकॉर्ड झालं का? हो. काय? म्हणजे मला कळलंच नाही कुठे थांबायचंय ते. अरे वा, हे तर एकदमच भारी झालं. म्हणजे आता एकदम रॉ फिलिंग ऐकायला मिळणार. एकदम खरं. आता तर नाहीच देणार. विराजस का असं करतोयस तू? दे ती कॅसेट मला. घे घे ना. विराजस घे 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 घे. विराजस दे ना प्लीज. विराजस मला दे कॅसेट. ऐकू दे ना. नको ना प्लीज. अरे एक नंबर. नाही मिळणार. नो नो नाही 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 अशी करू. नाही 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 नाही. ब्रो, बहिणीने फायनली उत्तर दिलंय. मलाही ऐकायचंय. नाही ना अनामिका, प्लीज प्लीज ऐक माझं. ती कॅसेट दे मला परत. प्लीज नका ऐकू तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, नाही ऐकत. या कॅसेट मधलं आम्ही काही ऐकत नाही. आमच्या राणी सरकारांचा मान ठेवायचा म्हणून मी ही कॅसेट तुला परत करतो. थँक्यू. फक्त या कॅसेट मध्ये जे आहेत ते आता बोलून दाखव.
अमेझिंग आयडिया ब्रो. मी ना आता सगळ्यांना बोलून आणते. नाही नाही अनामिका, नाही प्लीज, मला सगळ्यांसमोर नाही सांगता येणार आहे. ओके अनामिका, टेप रेकॉर्डर घेऊन ये. नाही नाही, हे चुकीचं आहे ना. अरे मग मी काय करायचं? दोनच ऑप्शन आहेत आपल्याकडे. हो, दोनच पर्याय आहेत ना, हो ना आजी? ठीक आहे, मी 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 आज रात्री तुला समोरासमोर सगळं सांगते. पण प्लीज प्लीज आता तू ते ऐकू नकोस. जशी आमच्या राणी सरकारांची इच्छा. मी रात्रीची वाट पाहिन. कॅसेट? अरे आता एवढा तर विश्वास ठेव. मी ही कॅसेट अजिबात ऐकणार नाही. हा, पण जर तू रात्री बोलली नाहीस तर मात्र मी ही कॅसेट सगळ्यांसमोर ऐकेन. हो. अगाई काय करतेयस? अरे आता मोठमोठ्या लोकांबरोबर मीटिंग होतील ना तुझ्या. तसे कपडे नकोत. कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना तुला? काही उपयोग नाहीये, ठेवते. का रे? आली बघ, मज्जा चालली आहे. हे जर गुळपीट असंच चालू राहिलं ना तर ती राधा विराजसला कधीच सोडून जाणार नाही. अरे हा सगळा तात्पुरता खळखळाट आहे. हा आनंद लवकरच आटणार आहे. कशावरून? त्या राधाने जर विराजसवर प्रेम आहे असं कबूल केलं तर विराजस सोडेल तिला? अरे सोन्या, तू काय इतकी काळजी करतोयस? तुझी आई आहे ना? तुझ्या हाती काही आल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आणि एवढा सगळा जो डाव रचलाय ना तो फुकट जाऊ देणार नाही मी. आणि मी कशाला? तुझे काकाच राधाला राहू देणार नाहीयेत. आणि एकदा का राधा विराजस पासून दुरावली ही चक्र कशी फिरवायची हे मला माहितीये. मग बघ ह्यांच्या प्रेमात मी विष कसं कालवते ते. राधा, काय करणार होतीस तू? एकदा सांगता नाही आलं मला. विराजस, मी एका शब्दाने बोलली नाहीस. बाबांच्या सांगण्यावरनं तू मला सोडून, हे घर सोडून माझ्यापासून दूर निघून जाणार होतीस. सांग ना राधा, सांग ना राधा. विराजस. राधा, काय ग, काय झालं? नाही काही नाही. काय नाही. कसं चेहरा बघ कसा लाल झाला तुझा. काय झालं सांग ना. काही नाही, जर असं वातावरण तापलंय. ते कॅसेट कॅसेट कशाला घेऊन आलास तू? मी म्हणाले होते ना रात्री बोलेन म्हणून. मग अगं काय करणार, राधा मला राहवतच नव्हतं. आई, या
कॅसेट मध्ये राधाचं उत्तर आहे बरं का. राधा खरंच? राधा, मी काय म्हणतो, मी नाही ऐकणार हा, अजिबात नाही ऐकणार. पण निदान आईला तर ऐकू दे. म्हणजे रात्री गोडधोड बनवायचंय की नाही बनवायचंय हे तरी कळेल. ऐकव लवकर. मी नाही ऐकणार हा. विराजस, मन माझे झुरते फुलते खास तुझ्यासाठी गीत जसे ओठी हो मन राधा, तुझ्या चेहऱ्यावर जी लाली आली आहे त्याच्यावरनं मला तुझं उत्तर कळालंय. पण तरी मी वाट बघेन रात्रीची. काय गडबड होऊन बसली ही. ती कॅसेट जर कोणी ऐकली तर तर पुन्हा वादळ होईल घरात. आणि बाबा मला नाही नाही, विराजसनं काय कुणीही ती कॅसेट ऐकायला नको, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. बाबांनी मला असं करायला लावलं हे घरात कळलं तर सगळी नाती दुरावतील परत. विराजसला नाही सहन होणार ते. गादी खाली पाहिलंस का? अनामिका, शोधला तर देव पण सापडतो असं म्हणतात. पण राधाला साधी कॅसेट सापडू नये. बघ ना. विराजस ऐक ना, आज रात्री मी बोलणार आहे ना तुझ्याशी. मग तुला आता काय करायची ती हे कॅसेट? हा. ओ, गुड पॉइंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो ना, मग मला देऊन टाक ना कॅसेट प्लीज. अरे हे बघ, एक मिनिट. मी जर तुला कॅसेट दिली आणि तू बोललीच नाहीस तर, आणि जर रात्री तू बोललीस तर मग कॅसेटची गरजच नाही. पण जर मग तू बोललीच नाहीस तर मग तर तू माझ्याकडनंच कॅसेट घे ना. हा, नो वे ब्रो, कॅसेट तुझ्याचकडे राहील. तू बोललीस तर तो नाही ऐकणार, आणि नाही बोललीस तर तो ऐकेल. बेस्ट. थँक्यू, थँक्यू. ऐका ना प्लीज, द्या ना मला ती कॅसेट. नाही. आणि वहिनी, तू ना उगा शोधत बसू नकोस, कारण कॅसेट तर तुला सापडणारच नाहीये. हो, कारण ती एकदम सेफ जागी आहे.
अहो चहा आणलाय. ठेवा. संजीवनी, बाबांचा टेप रेकॉर्डर इथे काय करतोय? जा आईच्या खोलीत नेऊन ठेव. अहो नाही, तो राहू दे तिथेच. विराजसने इथेच ठेवायला सांगितलंय. विराजसनी? हो, का? कारण त्यात राधाचं त्याच्यावरच्या प्रेमाचं उत्तर आहे. काय? प्रेमाचं उत्तर आहे? हो, विराजसचं वाट बघणं संपेल आता. त्याला हवं होतं ते उत्तर मिळालंय. ठीक आहे ठीक आहे, मग राहू दे इथेच. तुम्ही एक जरा काम करता का? जरा उपमा तयार करा. 3-4 लोक मला भेटायला येणार आहेत. हो करते ना. लग्न अचानक झालं, वेगळ्या परिस्थितीत झालं. मी तुला फक्त माझा चांगला मित्र मानत होते. तेव्हाही मित्र मानत होते आणि आताही तुला मी माझा मित्र मानते. त्यामुळे मी तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही विराज. अजिबात नाही. मला ते शक्यच नाही. त्यामुळे माझ्याकडनं कसलीही आशा करू नकोस. अगदी मला पाहिजे ते उत्तर मिळालंय. तुझं माझ्यावर इतकं प्रेम असूनही मी तुझी साथ देऊ शकत नाही. तुझ्या सोबत राहू शकत नाही. कारण तुझ्या बाबांनी माझ्याकडून शब्द घेतलाय की विराजस, हे सगळं जे तू बघतोस ना, घरातलं आनंदी वातावरण, ते तुला सोडून जाण्याच्या बदल्यात आहे रे. असं वेडेपणा कसं काय केलं मी? कसं बोलून गेली मी? आज रात्री विराजसला काहीतरी सांगावं लागेल आणि काहीही करून ती कॅसेट परत मिळवावीच लागेल. नाहीतर राधा, काय झालं? काही हवंय का? मला काय हवंय? तू आज विराजसला प्रेमाची कबुली देणार होतीस का? नाही, मी त्याला उत्तर त्याने विचारलं पण मी नाही. मी त्याला नाहीच आहे. राधा, राधा, अगं किती गांगरलेस तू. मला कळलंय तू नेमकं काय सांगणार आहेस ते. हा, काय माझ्या विरुद्ध विराजसचे कान भरणार होतीस का? नाही, मी असं काही करणार नव्हते. मग मी ह्यात ऐकलं ते काय? मी हे सगळं चुकून झालंय. मी खरं सांगते. मी भावनेच्या भरात बोलून गेले आणि मी मुद्दाम काही नाही केलं. मी आता ती कॅसेटच शोधत होते. मी विराजसला शोधून ते सांगणार होते आणि हे सगळं पुसून टाकणार होते. मी आज हे सगळं चुकून झालं. मी खरंच सांगते. चुकून जर विराजसने ऐकलं असतं तर? आणि आता चुकून जर विराजसला काही झालं तर? नाही नाही नाही, मी खरं सांगते. ते चुकून झालं माझ्याकडनं. मी ते सगळं पुसूनच टाकणार होते. म्हणून मी विराजसला कॅसेट शोधत.
गप्प बस. मी तुला समजावलं होतं की तुझ्या अशा वागण्यामुळे इथे काय परिणाम होऊ शकतात ते. समजावलं होतं का नाही? तरी सुद्धा तू अशी वागलीस. असं वागायची हिंमत कशी झाली तुझी? माझं बोलणं म्हणजे काय पोकळ धमकी वाटते का तुला? मग का केलंस हे असं? तुला विराजसला माझ्यापासून दूर करायचं होतं. नाही. मग करायचं काय होतं तुला? माझ्यात आणि विराजस मध्ये फूट पडायची होती. विराजसने त्याच्या बापाचा तिरस्कार करावा अशी इच्छा आहे ना तुझी? नाही, ते चुकून माझ्याकडून. चुकून? तू चुकून केलंयस, पण मी चुकणार नाही. आता बघ मी काय अवस्था करतो ते. राघवेंद्र, विराजस. बाबा बाबा प्लीज, मी खरं सांगते, ते चुकून झालं माझ्याकडून. मी विराजस, राघवेंद्र. बाबा मी कोणालाही सांगणार नाही बाबा, खरंच प्लीज माझं एकदा ऐकून घ्या तुम्ही. काय झालं बाबा? काय झालं? काय अचानक हाक मारलीस? विराजस, सॉरी. अगं राधा, तू कशाला माफी मागतेस? चूक माझी आहे ना. विराजस, अरे सॉरी, म्हणजे माझी चूक झाली. ही कॅसेट, अरे ही अशी हे बघ ना, उगाच राधाचा चेहरा कसा झालाय. राधा, तू नको काळजी करूस. अरे विराजस, माझ्यातनं चूक झाली. म्हणजे मला माहिती आहे तू कॅसेट नीट ठेवली होतीस, पण ती मी काढायला गेलो आणि सुटली. आय एम सॉरी. हे बघ, पण तू उगाच राधावर चिडू नकोस. हा, काही नाही, चिडायचं काय त्यात? आणि तो चिडणार पण नाही ना. कसं आहे, त्याला उत्तर घ्यायचंय ना राधाकडून. त्याच्यातच उत्तर होतं चाचू. हा, अरे काही हरकत नाही. राधा, तू परत रेकॉर्ड करशील ना? आबा, परत काय रेकॉर्ड कर? पहिल्या रेकॉर्डिंगची मजा वेगळी असते ना. पहिलं ते पहिलं असतं शेवटी.